आमची आमची आई पण देखा गोविंदा देखाव चाललाय छत्री घेऊन इकडे। आता गोविंदा होल्यावर चालू आहे। पहिलीच दहीहंडी आमचे दोन्ही समाज एकत्र मिळून या हंड्याजवळ गोविंदा खेळत असतात। तर या आपण देखताव ना ता आमच्या गावचा होल्यावरचा पटांगण खरी म्हणजे हतच नाचावला असता। कारण हत आम्ही संपूर्ण गाव मिळून गोविंदा नाचताव। म्हणजे आमच्या गावातील दोन्ही समाज कुणबी समाज आणि कोळी समाज। आणि या वर्षीचो होल्यावरचो हांडी फोरावचो मान कुणबी समाजाचा होतो। तर आता कुणबीवाडीतील लोक थर रचतात देखा। ही हंडी फायनली फुटते देखा। ही हंडी आपण व्हिडिओत लगेच फुटताना देखताव, पण खरं म्हणजे या हंड्याला पण 1.5 ते 2 तास लागलं फोडावला। कारण आपल्याला या देखावला ऐसा सोपा वाटते, पण यो जो खांबो आहे ना उभो केलेलो त्यावर हंडी मांडलेली आहे त्याला बरंचसं चिकट पदार्थ लावलेले असतात। दही, तूप आणि ऐसा बरंचसं पदार्थ त्याला लावलेले असतात, जेणेकरून तावरची पाय सरकतीन, हात सरकतीन आणि पटकन ती हंडी फुटणार नाही। आणि ती फुटेपर्यंत मस्त खलती नाचावची मजा करत असतो आम्ही। तर कुणबी समाजाने तर फोडली हंडी। त्यानंतर आता आमच्या कोळी समाजाची पाली। आमच्या कोळीवाड्यांची पोरा म्हणजे एकदम आगाव। त्यांचं जयेश आता फुल प्रयत्न करतं, फुल एनर्जी लावतं आणि पहिल्याच थराला चढावचा प्रयत्न करते। यो खांबो जाम म्हणजे जाम चिकट असतं आणि जाम हार्ड असतं या खांबावर वरती चढावला। पण अजून एक गोष्ट काय झाली की पहिलो थर लावलेलो ताई 1.5 ते 2 तास लावलेला आणि बरेचसे त्यावरचे चिकट पदार्थ पाणी पण उडवतात ना, बरंचसं धुपून पण निघालेला। त्यामुळे आपल्या जयेशला जरा सोप्पा पण चाललाय, त्यामुळे तो बहुतेक पहिल्याच थरात पोचलाय वरती हांड्यापर्यंत। देखूया पोचते काय पूर्ण। प्रयत्न तर फुल करत आहे आणि आमच्या गावांचं एकदम एनर्जेटिक पोरगो। जयेश देखा पहिल्याच प्रयत्नच पोचलो। या खांबावरची हंडी फोडताना आहे ना थड वगैरे नसतं रचावतो, एकट्यालाच अशी हंडी फोडायची असते। पण भरपूर वेळ होल्यावरच आमचा गेलेला, त्यामुळं थर रचवून ही हंडी फोडायचा प्रयत्न केलेला। आता जयेश काही पटकन हंडी फोडणार नाही, ते काय आता काय करामती करत राहील। एकदम नटखट पोरगो, श्रीकृष्णासारखंच। फुल म्हणजे ते काय खावं बांधलेलं असतं, पैसे बांधलेले असतात, ते सगळं आता पहिले काढून घेईल, त्यानंतरच ही हंडी फोडेल।
खतरनाक धमाल केली वरती आणि हंडी तर फोडून झाली आणि खालती उतरताना पण कसलोच सरपाटी येतो कारण चिकाट असते ना पूर्ण खांबो आणि फुल मजा केली होल्यावर आणि फायनली होल्यावरची हांड्यो दोन्ही हांड्यो फुटल्यात दोन्ही समाजाने मस्त मजा करत गोविंदा खेळत फोडली. त्यानंतर आमचे 2 समाज वेगळं होतात. कुणबीवाडीतली लोक खूप कमी राहिल्यात. बहुतेक मंडळी मुंबईत असतं तर गणपतीलाच येतील डायरेक्ट. पण ही कुणबीवाडीतली लोकांनी पण मस्त मजा केली. आता होया वर्षी त्यांच्या कुणबीवाडीत जाणार नाचत आणि आम्ही कोळी लोक आमच्या कोळीवाड्यांचो हांडे फोरावला. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण पोरी गोविंदा खेळावर सहभाग घेतलेलो. मस्त लहान मुलींपासून मोठ्या सगळ्या पोरी. गावात आहे ना अशो बारक्यो हांड्यो भरपूर असतात. पूर्ण गावभर लावलेले असतात प्रत्येक घरासमोर. आणि अशी बारीक पोरा जाम त्यांना आवडतं अशो हांड्यो फोरावला. आम्ही पण लहान असताना भरपूर असा हावरटपणा करायचो की मनाच फोरावची आहे. तर अशो हांड्यो बहुतेक पोराई पण आणि पोरी पण आता पुढं फोडतील. मजा तुम्ही फक्त पुढं देखत राहा. पुढं तर आणखीन मजा आहे. तर यो प्रसाद पवात चिवडा नारळ खोबरा काकडी असं अनेक पदार्थ प्रसादीला असतात. ज्यांच्या घरांची हांडी आहे ना त्या घरातली माणसं प्रसाद वाटावला आणतात. प्रत्येक माणसाला असं प्रसाद दिलं जातं. खावा पिवाची पण फुल सोय असतं. हांडी फोडावच्या आधी नारळ मनसावणार फोडणार मग प्रसाद वाटणार. या हांड्याशी तर नवस होतो. नवस म्हणजे ऐसो की आमच्या पोराला एक चांगो गोंडस पोरगं होऊन दे. त्याचा जवरा वजन होल तेवढा वजन आम्ही समोर करून प्रसाद देवला म्हणजे देवाला. तर त्याचा वजन पण केला आणि तेवढंच प्रसाद पण जोकलो. तर अशा प्रकारे ऐशो हांड्यो असतात. बरेचशे हांड्यो नवसाचे असतात.
खरी मजा तर या हांड्याला येतं. ही आमच्या गावातील 13 गाव समाजांच्या अध्यक्षांच्या दारासमोरची हांडी. म्हणजे का, कारण गावाकडं हांडी असे छोटे छोटे वाटतात, पण थर रचताना विदाऊट प्रॅक्टिस, विदाऊट एनी तयारी डायरेक्ट थर रचताव. आणि ते ती पोरी कवा थर नाही लावलेलं, कवा ऐसा एकामेकाला खांदाव नाही घेतले आहे. त्यामुळे आहे ना, तरी पण पोरीना हांडी फोरावला सांगलेली आणि त्यानं जमातच नव्हता. बहुतेक पोरी तर घाबरत होते, वरती चरावला पण तयार नाही होत होते. पण त्यांच्यात हिंमत यावी, त्यांची भीती दूर व्हावी म्हणून संपूर्ण गाव मिळून त्यांना सपोर्ट करत आहे. तर आपण तुम्हाला दिसलच या व्हिडिओत. बाकी प्रयत्न देखा, त्यांचं प्रयत्न तर भरपूर करतात आणि फोडतात काय तर आपण देखूया. कारण ही हांडी काय पण करून पोरींनाच फोरावची आहे. थर छोटा वाटतील, पण किती हार्ड आहे तर तिनंच माहिती. बरंचसं थर रचावचा प्रयत्न केल्यानंतर फायनली जागृती हांड्यापर्यंत पोचले तर खरी, पण पहिल्यांदाच ती हांडी फोडावला चढलं आहे. त्यामुळे हांडी कैशी फोडावची, कैशी काय फोडू ताच त्याला समजत नव्हता. त्यात भीती पण वाटत होती, वरती चढले तर यामुळे त्याला. आता त्याचा हांडी फोडावचा प्रयत्न देखा ती काय काय करतं. तिला गॅलरीतनं, समोर गॅलरी दिसते ना, त्यातनं एक काठी पण दिली हांडी फोरावला. त्या काट्याने पण हांडी फुटली नाही. त्यात एक पद्धत आमच्या गावची, म्हणजे पाणी उडवायची. जो थरावर वरती चढले ना, त्यावर जोरात पाणी मारावचा, जेणेकरून त्याला हांडी पटकन फुटणार नाही. त्यात पाणी पण जोरात चालू होता.
तर आता आहे ना गोविंदा नाचत नाचत आमच्या दारासमोर आले, म्हणजे आमच्या शेजारात. आपल्या शेजारात गोविंदा आली ना गावची, का एक वेगळंच फील असतं. तो आपल्या गावच्या लोकांना माहितीच असेल. तरी आमच्या शेजारातील हंडी फोडवला आहे ना आमच्या गावांच्या रायगड जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक आलतं आमची दहीहंडी देखावला. पण आमच्या गावच्या गावकरी आई त्यांना पण सहभागी करून घेतला. ऐशोताई बरेचशे गावचे हांडे फोरले. 3 ते 4 शिक्षक आलतं, त्याही सगळी दहीहंडी पण फोरायची त्यांना संधी दिली. त्यांना पण भरपूर आवडलं आमचं गाव. म्हणजे ते सहभागी होतातच प्रत्येक सणात, तसेच या पण सणात जायला. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीच्या गोविंदाला पण रात्र झायलीच, कालोख पडलोच. तरी काय उत्साह संपई नाही. धन्यवाद. आमच्या आता पण मस्तपैकी मोठं टोप भरून पाव बनवलेलं खपलं ते का